काय म्हणतोस राजू? चिमणीला काय घाबरायचं? पण राव, चिमणी खरी शूर असते बरं का. अरे, एकदा एक चिमणी बंदूकवाल्या पहारेकऱ्यांना सुद्धा न घाबरता राजाच्या महालात गेली आणि डाळिंबाचे दाणे खाऊन आली. ऐकायची आहे ही गोष्ट? ऐका तर. एका झाडावर छानसं घरटं बांधून एक चिमणी राहत होती. मोठी आनंदी होती ती. सारखी गाणी म्हणत नाचत इकडे तिकडे बागडायची. एकदा काय झालं, ती राहत होती त्या रस्त्यावरून एक राजा आपल्या नगरात जात होता. त्याच्या त्या मिरवणुकीत हत्ती, घोडे, शिपाई तसंच वाद्यसुद्धा होती. ती भव्य मिरवणूक पाहून चिमणीला वाटलं, राजाची मिरवणूक इतकी छान, राजा एवढा छान, मग तो राहतो ते घर किती छान असेल. ते काही नाही, आपण राजाचं घर पाहायला जायचंच. मग दुसऱ्या दिवशी चिमणी सकाळी लवकर उठली, चटपट तयारी केली आणि चालली उडत उडत. वाटेत भेटला मोर. काय चिवताई, कुठे चाललीस? राजाच्या महालात जाईन, डाळिंब दाणे खाईन, कारंजात न्हाईन, राजाच्या पलंगावर झोपेन. अगं, राजाच्या दरवाजात मोठे मोठे शिपाई असतात, त्यांच्या हातात तलवारी असतात, तुला भीती नाही वाटत? चिमणी म्हणाली, अरे हॅट, भीत असेल मोठा हत्ती, भीत असेल मोठा घोडा, मी तर चिमुरडी चिमणी भुरकन उडून जाईन. वा, आहेस खरी शूर. पण राजाला भेटायला अशीच जाणार? ही घे माझी पिस, याचा छानसा परकर शिवून घाल आणि मग जा राजाच्या महालात. चिमणीनं मोरपिसांचा परकर शिवला, तो नेसला आणि निघाली पुढे. वाटेत भेटला पोपट. चिवताई, कुठे ग चाललीस? राजाच्या महालात जाईन, डाळिंब दाणे खाईन, कारंजात न्हाईन, राजाच्या पलंगावर झोपेन. अगं, पण राजाच्या दरवाजात पहारेकरी असतात, त्यांच्याजवळ बंदुका असतात, तुला भीती नाही वाटत? अरे हॅट, भीत असेल मोठा सिंह, भीत असेल मोठा वाघ, मी तर चिमुरडी चिमणी भुरकन उडून जाईन. आहेस खरी शूर. अगं, पण तू अशीच जाणार? ही घे माझी पिस, त्यांची छानशी चोळी शिव, ती घालून जा. मग चिमणीनं पोपटाच्या पिसांची चोळी शिवली आणि ती घालून निघाली पुढं. वाटेत भेटला झरा. नाचत उड्या मारीत खुळखुळ खुळखुळ आवाज करीत तो जात होता. काय ग चिवताई, कुठं चाललीस? राजाच्या महालात जाईन, डाळिंब दाणे खाईन, कारंजात न्हाईन, राजाच्या पलंगावर झोपेन. अगं, पण राजाकडे किती सैन्य असतं, त्यांच्याजवळ धनुष्यबाण असतात, तुला भीती नाही वाटत? चिमणी म्हणाली, अरे हॅट, भीत असेल मोठा लांडगा, भीत असेल मोठा कोल्हा, मी तर चिमुरडी चिमणी भुरकन उडून जाईन. वा, आहेस खरी शूर. पण हे पैंजण घाल ना पायात आणि मग जा राजाकडे. मग चिमणीनं पायात पैंजण घातले आणि निघाली पुढे. आता राजवाडा दिसायला लागला. चिमणी दरवाजाशी आली. दरवाजाजवळ पहारेकरी होते. त्यांनी चिमणीला अडवलं. म्हणाले, हे चिमणे, खबरदार आत जाशील तर. चिमणी तशीच आत निघाली तर पहारेकऱ्यांनी बंदूक रोखली. चिमणी उंच उडाली आणि झपकन खाली येऊन पहारेकऱ्यांच्या डोक्यावर मानेवर चोचीनं मार मार मारलं. पहारेकरी ओय 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 करत खाली पडले. तेवढ्यात चिमणी भुरकन आत गेली. आत आणखी शिपाई होते. ते तलवार घेऊन चिमणीला मारायला धावले. चिमणी उंच उडाली आणि त्याही शिपायांना चोचीनं प्रसाद दिला. हे सुद्धा शिपाई ओय 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 करीत पडले. तेवढ्यात चिमणी आत राजाच्या महालात गेली. ए, तू आत कशी आलीस? चिमणीनं सर्व हकीकत सांगितली. वा, आहेस खरी शूर. मग चिमणीनं
राजाचा सगळा महाल नीट पाहिला. बागेतल्या कारंजात मनसोक्त आंघोळ केली. डाळिंब दाणे खाल्ले. राजाच्या पलंगावर मऊ मऊ दुलईत छान पैकी झोप घेतली आणि सकाळी उठून आपल्या घरी आली. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/VenusKidsWorld.